मंडळी, थंडीमध्ये करडईची भाजी म्हटलं की आहा! जिभेला वेगळीच चव. तर मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. तर ताजी फ्रेश अशी करडईची भाजी आणली आहे मी मार्केटमधून. खूप छान भाजी आहे, कोवळी. धुवून नितळत ठेवायची. तोपर्यंत 2 कांदे चिरून घ्यायचे. आता भाजीसाठी कांदा खूप जास्त घालायचा, करडईच्या भाजीला खूप छान चव येते. तर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. भाजी सुद्धा तशीच बारीक चिरून घ्यायची. कांदा चिरून झालाय आपला. आता भाजी चिरूया आणि भाजी किती कोवळी आहे तुम्ही बघू शकता. थंडीच्या दिवसामध्ये शरीराला पोषक ठरणारी अशी ही भाजी आणि अगदी थंडीच्या दिवसामध्येच ही खूप जास्त प्रमाणात भेटते. तुम्ही बघू शकता किती कोवळी आणि रसरशीत भाजी आहे. एकदम ताजी आणि फ्रेश भाजी आहे. तर भाजी बारीक एकदम चिरून घेऊया. चिरून घ्यायची. आमच्या पाण्यानेच भाजी शिजते ही, पाणी वगैरे घालायची गरज नाहीये. सोबतच 2 चमचे मूग डाळ भिजत घालायची. अगदी 10 मिनिटं भिजली तरी सुद्धा चालेल. तर कांदा चिरून झालाय, भाजी चिरून झाली. आता आपण फोडणी करूया. आता ही भाजी अजून एका पद्धतीने करता येते. पाणी ठेवायचं, भाजी घालायची, एक उकळी आणायची, पाणी नितळवून घ्यायचं आणि नंतर भाजीला फोडणी द्यायची. पण त्यापेक्षा मी ही अशा पद्धतीने भाजी करते. तर गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल घातले. तेल थोडंसं जास्त घालायचं. तेलकट भाजी खूप छान लागते. आता कांदा घालायचा. कांदा चांगला लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि याच्यामध्ये घालायची चटणी. चटणी म्हणजे आपण जो घरी वापरतो तो घाटी मसाला. तर हा होममेड घाटी मसाला आहे. मसाला आमच्याकडे घरीच बनवला जातो. तर 2 चमचे घाटी मसाला घातला. आता घालणार आहोत त्याच्यामध्ये भाजी आणि भिजवलेली मूग डाळ. तर कांदा आणि मसाला छान फ्राय करून घ्यायचा. चिरलेली भाजी घालायची करडईची, भिजवलेली मूग डाळ घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून नंतर मीठ घालायचं. आणि या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ही भाजी आरोग्यासाठी खूप छान, खायला पचायला सुद्धा खूप छान, हलकी. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मीठ घालूया. पाव चमचा मीठ घालायचं, चवीनुसार कमी जास्त. काही लोकांना रुचकर पदार्थ खूप आवडतात. तर मीठ घातले. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता झाकण घातल्यानंतर याला खूप पाणी सुटतं आणि आमच्या पाण्यानेच ही भाजी खूप छान अशी शिजली जाते. तर पाणी बघा किती सुटले भाजीला. आता थोडंसं हलवून घेऊ आणि याच्यामध्ये घालूया शेंगदाण्याचं जाडसर कूट. शेंगदाण्याचं कूट घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत एक 2 मिनिटं झाकून ठेवायचं. पाणी छान आटतं आणि भाजी छान अशी तेलकट तयार होते. आता घालूया झाकण 2 मिनिटासाठी. गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे भाजीतलं. आता करायचा गॅस बंद आणि आपली करडईची भाजी तयार. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर भाजीतलं पूर्ण पाणी आटले. आता आपण हिला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया. तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे करडईची.